नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी वारीतून बातमी येत आहे. एका अपंग वारकऱ्याला चक्क पांडुरंगाने भेट दिलेली आहे. चमत्कार झालेला आहे आणि त्या पांडुरंगाने संदेश त्याच्यापाशी जो काही सांगितला आहे, तो संदेश ऐकून अख्खे वारकरी आता पळू लागलेले आहेत. नेमकं घडलं काय आहे? या सगळ्या घटनेच्या मागे नेमकं काय आहे? आणि पांडुरंग नेमकं त्या वारकऱ्याला कसं काय भेटलेले आहेत? हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या वारीची, दिंडीची सगळीकडे चर्चा चालू आहे आणि दिंडीच्या या चर्चेमध्ये कुठंतरी आता पांडुरंग पांडुरंग असं नामस्मरण होऊ लागलेलं आहे. मात्र आता एका अपंग वारकऱ्यासोबत अशी एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेनं अवघा वारकरी संप्रदाय आणि अवघा महाराष्ट्रातील लोक हे हादरलेले आहेत. त्यांच्यासोबत घडलेलं काय आहे नेमकं? तर अपंग वारकरी जे अपंग असतात, त्यांना वारीत जायचं म्हटलं तर ती गाडी ओढायची आणि एवढा मोठा प्रवास करायचा, दिवे घाट चढायचा, अशा प्रकारच्या गोष्टी खूप अवघड आहेत. कारण साधा माणूस पायावर चालू शकतो, मात्र अपंगाला ते चालणं अगदीच कठीण जातं. आणि तरी सुद्धा हा अपंग वारकरी थेट जातो पंढरपूरच्या वारीला. आपल्या व्हीलचेअरवर बसून व्हीलचेअर ढकलत राहतो आणि मात्र आता त्याला दिवे घाट चढायचा होता. आता वारीमध्ये तर आलेला आहे, मात्र आता दिवे घाट तर चढायचा आहे, पण चढायचा कसा? ढकलायची कशी गाडी? गाडी ढकलून वर कसं चढायचं? हा प्रश्न आता त्या वारकऱ्यासोबत किंवा वारकऱ्यासमोर पडलेला होता. मात्र आता त्या वारकऱ्यानं हार न मानता पांडुरंग 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 म्हणत गाडी ढकलायला सुरुवात केली. मात्र गाडी काही ढकलत नव्हती, पुढे काही जात नव्हती, चाक काही पळत नव्हतं आणि चक्का काही बसत नव्हता. अशा प्रकारच्या सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या. मात्र कुठं काय करावं आता, कसं जावं? पंढरपूरची वारी तर करायची आहे, 1 वर्ष सुद्धा मी चुकवत नाहीये आणि वारी तर करायची आहे, काय करावं काय करावं? अशा प्रकारचं वारकऱ्याचं सगळं काही विचार चालू होता. आणि यातच वारकऱ्यानं आता विचार केला की आता आपल्याला वर तर जायचंय, काही करून वर तर जायचंय, मग काय करावं? वारकरी काय करायला लागला? पांडुरंगाचं नामस्मरण करायला लागला. पांडुरंग 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 नामस्मरण करत 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 एक माऊली त्याच्या जवळ आली. एक माणूस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, ती तुम्ही इथं काय कराले? चला मी तुम्हाला वर सोडतो. म्हणून तो व्हीलचेअर ढकलत 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 दिवे घाटातून मला वर आणलं. कसं वर आणलं? अगदी 15-20 मिनिटात मी वर आल्यासारखं मला झालं. मला थोडंही कष्ट लागलं नाही, मला थोडंही नेट लागलं नाही आणि बघता बघता मी दिवे घाटाच्या वर आलो होतो. मात्र तो व्यक्ती, ज्यावेळेस मी दिवे घाटाच्या वर आलो, मी त्याचे आभार मानावे म्हटलं, मी त्याला काहीतरी बोलावं म्हटलं, तर तो अचानक तिथून गायब झाला होता. नेमका तो माणूस कोण होता? पण मला चमत्कार झाल्यासारखं झालं, मला पांडुरंग भेटल्यासारखं झालं, अशी त्या माणसाची भावना होती. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे की दिवे घाट आहे आणि त्या दिवे घाटातून अपंग माणूस आहे, एखादा वर जायचं म्हटलं तर चढणं किती अवघड आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि याच्यातूनच आता हे सगळं घडलं होतं. त्याच्यासोबत सगळं काही घडलेलं असताना आता कुठंतरी त्याच्या मनात एक विचार येऊ लागलेला होता की काय करावं काय नाही. कारण पांडुरंग आता आपल्याला स्वतः सोडून गेला, आपण पांडुरंगाला त्यावेळेस ओळखू शकलो नाही, त्यावेळेस मात्र आपण हात जोडू शकलो नाही. मग काय करावं? त्यानं हात जोडले आणि हात जोडून एक विचार केला, आता इथून पुढे वारी कधीही चुकवायची नाही. अशा प्रकारचा विचार ज्यावेळेस त्यानं केला आणि त्यावेळेस हा विचार करत असताना त्याच्या मनात देखील आलं नाही की आपण आता कधी वारी चुकवू. कारण याचं कारण म्हणजे की या सगळ्या गोष्टीमधून जे काही देवानं घडवून आणलं होतं, मी अपंग असताना दिवे घाट मला चढविला होता, माझ्यासोबत जो काही चमत्कार झाला आणि खास म्हणजे त्या वारकऱ्याची जी वारी होती ती पहिली वारी होती आणि या पहिल्या वारीमध्येच अशा प्रकारचा चमत्कार घडला आणि त्या चमत्कार घडल्यामुळे तो देवावर इतकी श्रद्धा ठेवू लागला आणि त्या गोष्टीची सगळे काही वार्तांकन त्याने केली, लोकांना सांगितलं आणि लोकांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण अपंग आहे, या सगळ्यांना माहिती आहे की अपंग आहे ना, अपंग वरी चढूच शकत नाही, कस काय चढला वरी? अशा प्रकारचे लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि त्या प्रश्नातूनच उत्तर मिळालं की हे सगळं जे घडलंय ते पांडुरंगाने केलंय. पांडुरंग पांडुरंग करीत बसलो आणि ज्यावेळेस हे वारकऱ्यांना कळालं, त्यावेळेस वारकरी त्या माणसाला हुडकू लागले. कुठं माणूस गेला? कुठं तो गेला माऊली? कुठं
काय झालं नेमकं त्या माऊलीसोबत, माणूस कुठं गायब झाला, हे सगळे हुडकू लागले. मात्र त्या माऊलीचा कुठेही पत्ता लागत नव्हता. आणि या सगळ्यात जर पत्ता लावायचा म्हटलं तर तो त्या अपंगासोबत जे घडलं होतं त्या वारकऱ्याला विचारू लागले लोक, तुझ्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे, सांग, तो माणूस नेमका कोण होता, कुठे गेला होता आणि तू वर कस काय आलास, आमच्या आधी कस काय तू मजल मारलीस, अशा प्रकारचे लोक विचारू लागले. कारण पाय धडधाकट असताना, सगळं शरीर धडधाकट असताना हा वारकरी खालीच होता. मात्र आता वर तो डायरेक्ट जाऊन पोहोचला, ह्यांच्या आधी, आमच्या आधी, अशा प्रकारचा प्रश्न या ज्यावेळेसच्या लोकांना पडला त्यावेळेस कुठंतरी आश्चर्यचकित झाली. हे लोक आश्चर्यचकित झालेले असताना कुठंतरी वाटलं की आता आपल्याला सुद्धा वर चढायचंय, काहीतरी करायचंय आणि या देव जो याला भेटलाय त्या देवाला भेटायचंय. ह्या देव नेमका कुठं गायब झालाय का, कुठं इथंच आहे का देव, देवच आहे का तो, नेमका कोण आहे, याचा शोध त्या वारकऱ्यांना घ्यायचा होता. वारकरी हिंडले, सगळीकडे पाहिलं, त्या माणसाला शोधलं, माणसाला त्याचा स्केच बनवला, सगळं काही गोष्टी झाल्या, परंतु तो माणूस काही सापडला नाही. शोधण्याचा प्रयत्न केला, सगळीकडे हुडकण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी एक माणूस म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्हाला कुठं देव सापडणार आहे, तो देव होता, तो काय माणूस होता का तुम्हाला सापडायला, देव असता त्याच्यामुळे तुम्हाला कुठंही तो सापडत नसता. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी आता देवावर विश्वास हा त्या वारकऱ्याचा वाढला होता. ज्यावेळेस त्या वारकऱ्याचा विश्वास वाढला, त्यावेळेस त्या वारकऱ्यानं विश्वास त्या देवावर ठेवला, त्यावेळेस मात्र त्या दिवशीपासून वारकऱ्यानं कुठेही दिंडी चुकवली नाही, कुठेही दिंडीचा प्रवास थांबवला नाही. आज त्याला 10 वर्ष झाले असतील, कदाचित तो एकही दिंडी तो सोडत नाहीये. कारण याचं कारण म्हणजे अपंग असताना सुद्धा त्यानं जो काही चमत्कार देवाचा पाहिला आहे, जो काही साक्षात्कार देवाचा पाहिला आहे आणि देवानं जे काही त्यासोबत घडविलेलं आहे, हे सत्य घटना आहे मित्रांनो. याच्यामध्ये कुठेही फेक नाही किंवा कुठेही असे बनवून सांगितलेलं नाही, ही सत्य त्याच्याबरोबर घडलेली घटना आहे. त्यानं स्वतः तोंडून सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारची घटना त्याच्यासोबत घडलेली आहे. मित्रांनो, संतांची महिमा, देवाची महिमा हे आपण सतत ऐकत असतो. मात्र ही खरोखर संतांची महिमा, देवाची महिमा एखाद्यासोबत ज्यावेळेस घडते त्यावेळेस मात्र आश्चर्य वाटतं. आणि आश्चर्य वाटतं या कलियुगात सुद्धा अशा प्रकारचे माणसं आहेत, अशा प्रकारचे देव येऊन त्यांना भेटतात आणि देव येऊन भेटल्यानंतर कुठंतरी त्यांच्या मनाला समाधान होतं. या समाधानामधून या सगळ्या गोष्टी घडतात आणि कुठंतरी या सगळ्या गोष्टीमधूनच आपण आज पुढे जातोय की काय, देवावर विश्वास अजून दृढ होतोय की काय आणि आपला समाज हा चांगल्या वळणावर जातोय की काय, अशा प्रकारची भावना आता निर्माण व्हायला लागली. कारण देवाबद्दल चांगली भावना तर सगळेच ठेवतात, मात्र देवाकडून जे काही घ्यायचं आहे ते काही जर लोक घेत नसतात आणि ते लोक आता घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या घटनेबद्दल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.